अ, काही लोकांबद्दल ना असं म्हटलं जातं की यू मे लव्ह देम, यू मे हेट देम, बट यू कॅनॉट इग्नोर देम. सुषमा अंधारे अशी कशी झाली? मला वाटतं तुम्हाला जगण्याची कोंडी तुमची जितकी होते आणि ती कोंडी फोडण्याचा तुम्ही जितका ऊर फोडून प्रयत्न करता, तितकी तुम्ही तुमच्या स्वतःसाठीची एक स्पेस तयार करता. मी एवढंच सांगू शकेल की मला परिस्थितीने घडवले. मी जशी आहे तशी रफ अँड टफ ही माझ्या परिस्थितीमुळे आहे. कारण जो स्ट्रगल मी माझ्या लहानपणापासून बघितलाय आणि आत्तापर्यंत आलेली आहे. मला एकच गोष्ट संपूर्ण माझ्या आयुष्यात एक फार माझं एक तत्वज्ञान म्हणून राहिलेली आहे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. लार्जर दॅन लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल तर मात्र विक्टिम कार्ड सोडावं लागेल. हे नक्की कळलंय. नक्कीच. हे तुम्हाला 2009 मध्ये सुद्धा माहिती होतं का, जेव्हा तुम्ही परळीतून थेट पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक तुम्ही लढल्या होत्या आणि खरं तर तेव्हाही राजकारण हेच ध्येय होतं का? मला वाटतं की हा प्रश्न पहिल्यांदा कुणीतरी विचारला. मी आभार मानले पाहिजे तुमचे. कारण या प्रश्नाच्या निमित्तानं ना मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट करता येतील. कारण खूप लोकांनी म्हणजे मी बघितलं की कधी कधी काही ट्रोल करताना 2009ला किती मतं पडली तुम्हाला, पण 2009ला सुषमा अंधारे कोण होते? तर 2009ला मी जस्ट माझं कॉलेज लाईफ संपवून आत्ता कुठे म्हणजे नोकरीचे इंटरव्ह्यू देणारी एक मुलगी आणि त्या काळात पॉलिटिकल सायन्सची माझी तयारी चाललेली, माझी रिसर्च चाललेला. ॲट द सेम टाइम आम्ही काम करत होतो ते कॅम्पेन फॉर इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स इन इंडिया. बेंगलोरमध्ये सेरीचं ते कॅम्पेन होतं आणि त्या सेरीच्या कॅम्पेनसाठी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा इलेक्शन पद्धती प्रत्यक्ष काय असते ही पद्धती आम्हाला समजून घ्यायची होती. आणि त्याच्यासाठी अगदी म्हणजे खर्च कसा सादर केला जातो, आचारसंहिता काय असते, बूथ काय असतात, पोलिंग काय असतं, हे सगळं समजून घ्यायचं होतं. आणि त्यासाठीचा एक्सपेरिमेंटल म्हणून तो फॉर्म होता. त्याचा आणि निवडणुकीचा, त्याचा आणि कुठल्याही अर्थाने राजकीय महत्वाकांक्षेचा लांब लांब पर्यंत संबंध नव्हता. ती निवडणूक लढताना कुठंतरी तुम्हाला वाटलं का की होय मी राजकारणात जाऊ शकते? म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट म्हणून तो फॉर्म भरला असेल, पण पुढं तुम्ही आलात आणि तुम्ही पाय रोवलेत राजकारणात महाराष्ट्राच्या, तर हे घडायला ती ठिणगी होती का? 2009ला जो फॉर्म अगदी सहज एक अभ्यास विषय म्हणून आणि अभ्यास विषयाची माहिती समजून घ्यायची प्रत्यक्ष म्हणून भरलेला अर्ज, त्याच्यानंतर माझं संघटनात्मक जे काम सुरू झालं ते 2017ला. म्हणजे काम मी स्कॅटर्ड पद्धतीने करतच होते. 2010 पासून करत होते 17 पर्यंत. 2010 ते 17च्या काळामध्ये मी भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सोबत काम करत होते. मग 17ला मी गणराज्य संघ फॉर्म केला होता. 17ला गणराज्य संघ फॉर्म केल्यानंतर संघटना अफिलेटेड असली पाहिजे, तर ती कुणाला अफिलेटेड करायची, तर त्यावेळेला आमच्याकडे धनंजय मुंडे वगैरे होते. मग ती राष्ट्रवादीला अफिलेटेड झाली. पण माझा राष्ट्रवादीत कधीही प्रवेश झाला नाही. म्हणजे जे सो कॉल्ड एक ट्रोलर गँग असते आणि जे सांगतात की तुम्ही किती पक्ष फिरलात, तर मी कुठल्याही पक्षात नव्हते, गेलेच नाही मी कुठल्या पक्षात. राष्ट्रवादीसोबत माझी संघटना अफिलेटेड होती, परंतु त्यांच्या स्टार प्रचारकाच्या यादीत माझं नाव होतं हे मात्र मला विशेष वाटतं. पण त्याच्यात नाव फक्त माझंच नव्हतं, त्याच्यात नाव राजू शेट्टींचं सुद्धा होतं, हे पण तितकंच खरं आहे. त्यामुळे माझा राष्ट्रवादीशीही काहीच संबंध नव्हता. पॉलिटिकल स्टँड जो आहे, जो परफेक्ट स्टँड आहे, तो स्टँड मी 2022ला घेतला. तुम्ही निवडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे. नाही, मग तेच ना की हे काहीही याच्याशी संबंध नसतानाही ज्या क्षणी महाराष्ट्रात एक मोठी उलथापालथ होत होती आणि 2022ला ज्या पद्धतीने म्हणजे आत्ता बरोबर जून महिना 4 वर्ष ज्या पद्धतीने त्या काळात ती फूट झाली होती आणि त्या फुटीनंतरचा जो एकूण उद्धव साहेबांचा तो आरा किंवा अगदी 4 दिवसात त्यांचं वर्षाच्या पायऱ्या उतरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी कुठेतरी आतनं हलवणाऱ्या होत्या. की माणूस म्हणून किंवा पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून जे चाललंय ते पार्लमेंटरी डेमोक्रेसीला हलवणारं आहे. ही संसदीय लोकशाही असूच शकत नाही. एक संपूर्ण निवडणूक लढल्यानंतर आणि लोकांनी मतं दिल्यानंतर जर पुन्हा लोक स्विच करत असतील तर मग त्या निवडणूक प्रक्रियेला अर्थच राहत नाही. तर माझ्यासारख्या संविधानिक चौकटीत राहून काम करणाऱ्या माणसाने या मूल्यांच्यासाठी लढलं पाहिजे असं वाटलं. आणि ते लढण्याचा स्कोप आपल्याला मिळेल का?
मी उद्धव साहेबांना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते, मी तेव्हा त्यांना नाहीच म्हटलं होतं की मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला राज्यभर फिरण्याचा ॲक्सेस द्याल, आणि तो ॲक्सेस मला मिळाला. मला वाटतं की हा पहिल्यांदा असा प्रयोग झाला असेल. आत्तापर्यंत खूप यात्रा वेगवेगळ्या पक्षांनी काढल्या. संघर्ष यात्रा असेल, रथयात्रा असेल, ओबीसी अभियान असेल, भारत जोडो असेल, ह्या सगळ्या ज्या यात्रा आत्तापर्यंत निघाल्या, त्या सगळ्या यात्रांचं नेतृत्व हे पुरुष नेत्यांनी केलेलं आहे. एकमेव महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा झाली की ज्या यात्रेचं नेतृत्व एका महिलेने केलं. आणि त्या काळात राऊत साहेबही तुरुंगात होते. त्यामुळे पक्षात काम कोण करणार असाही एक प्रश्न होता. माझी पाठीच कोरी आहे, मला बॅगेज नाही, ईडीचं नसीब. जसं मी म्हटलं की कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये 1 रुपयाचं टेंडर नाही, सरळ साधं एक शिकवणी घेणारी बाई. तुमचं एक बॅगेज मात्र होतं.